सो आजचा आपला कन्सेप्ट असेट अलोकेशन पहा. ज्या ज्या वेळी फायनान्सचा विषय येतो त्या वेळेस दोन शब्द असतील. एक रिस्क, रिस्क भरपूर आहे, इकडे रिस्क आहे, इकडे नाही रिस्क, इकडे भरपूर रिस्क आहे, वगैरे वगैरे वगैरे. हा शब्द वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कानावर पडतो, रिस्क. आणि दुसरं असेट अलोकेशन. आज आपण दोन्ही पण मुद्द्याच्या मुळाशी जाणार आहोत. आता असेट अलोकेशन म्हणजे काय, तर अ प्रोसेस ऑफ अलोकेटिंग अ इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ अमंग द डिफरंट असेट क्लास. ही झाली त्याची डेफिनेशन, जी डॉक्युमेंट मधली आहे ती. सो थोडक्यात काय, तर आपली जी मुळात असेट म्हणजे काय, असेट आणि अलोकेशन. असेट म्हणजे काय, तर अशी गोष्ट आपल्या खिशामध्ये पैसे आणून देते. मग पैसे आणून देते अशी कोणती गोष्ट आहे, किंवा असं कुठले कुठले माध्यम आहेत की जे आपल्याला पैसे आणून देतात. सॉरी. असेट अलोकेशन, असेट म्हणजे काय, तर असं कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला खिशात पैसे आणून देते ती. मग यामध्ये जर आपली पैशांची वाढ असेल, किंवा आपला असेट क्लास असेल, किंवा आपली संपत्ती निर्माण करण्याची जी काही प्रोसेस असेल, तर ती महागाईपेक्षा जर जास्ती असेल तरच ती खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या खिशात पैसे आणून ठेवणार आहे. आणि जर महागाईपेक्षा जास्ती नसेल तर ते तुमचं असेट नाहीच आहे, हे लक्षात घ्या. इथून सुरुवात होते असेट अलोकेशन समजून घ्यायला. महागाई कशामध्ये येतं, महागाई जर 6 आणि 8% असेल, अर्थात एज्युकेशन मधली महागाई ही जास्तीच आहे, पण आपण नॉर्मल महागाई जर पकडली तर 6 आणि 8% जर त्या ब्रॅकेटमध्ये जर महागाई असेल, तर पीपीएफ आलं, पीएफ आलं, एफडी आली, आरडी आली, एन्डॉमेंट प्लान्स आले. एन्डॉमेंट प्लान्स मध्ये आवडीचं नाव, आपल्या जवळचं नाव LIC आहे, ते सगळे एन्डॉमेंट प्लान्स. फिक्स्ड असेट रिटर्न देणारे सगळे प्रोडक्ट्स, हे सगळे प्रोडक्ट्स हे महागाईला बीट करत नाहीत. मग यांना असेट म्हणायचं का, विचार करा. मग असेटची व्याख्या काय, की जे महागाईपेक्षा 2 पैसे आपल्या खिशात आणून देईल ते, तर ते झालं खरं असेट. मग हे याच्या व्यतिरिक्त आपली कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट आहे. लेट अस से आपण आता पर्टिक्युलरली म्युच्युअल फंडचा विचार करू. ठीक आहे, आपल्याला एक गोष्ट समजली की महागाईपेक्षा जास्ती रिटर्न देणारं हे कोणतं माध्यम असेल तर ते म्युच्युअल फंड आहे, आणि बाकीकडे आपली कुठली इन्व्हेस्टमेंट नाही आहे. मग म्युच्युअल फंड मध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्यावेळेस आपल्याला असेट अलोकेशन करणं गरजेचं आहे. मग हे असेट अलोकेशन करत असताना रिस्क फॅक्टर समजून घेणं गरजेचं आहे. आता हे डिफरंट क्लास असतात म्युच्युअल फंड मध्ये. रिड्यूस रिस्क, मॅक्सिमाइज रिटर्न्स. मग रिस्क हा फॅक्टर येतो ज्यावेळेस असेट अलोकेशनचा ऑलमोस्ट आपण समानार्थी शब्द म्हणायला काय हरकत नाही की रिस्क आहे. आता रिस्क म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. रिस्क पहा, आपल्या घरामध्ये सिलेंडर आहे, गॅस सिलेंडर, ज्याच्यावरती आपण किचनमध्ये सगळ्या किचनचा तो भागच आहे. ठीक आहे, मग हा गॅस सिलेंडर कसा वापरायचा कसा नाही वापरायचा याचं नॉलेज असतं आपल्याला. विचार करा, तर तो सिलेंडर आहे हा अख्खा एक लाईव्ह बॉम्ब आहे, लाईव्ह बॉम्ब. हा लाईव्ह बॉम्ब, आपल्याला त्याची भीती वाटते का? भीती अजिबात वाटत नाही, कारण त्याचा वापर कसा करायचा हे माहित आहे. अगदी लहानपणापासून आपण मोठी कशी वापरतात ते पाहिलेलं आहे, आणि तेच आपण लहानांना आता शिकवत राहतोय की बाबा रे, गॅसचा वापर असा करायचा. आपण घरातून बाहेर जाताना सगळं चेक करायचं, किंवा रात्री झोपत असताना व्यवस्थित चेक करायचं, वगैरे वगैरे. ही एक प्रॅक्टिस आपल्या अंगवळणी पडलेली आहे, आणि नॅचरली ते आपला तो आयुष्याचा किंवा रोजच्या रुटीनचा भाग बनलेला आहे. मग त्याची नाही आपल्याला भीती वाटत का, तर त्याचं नॉलेज आहे. आता दुसरी गोष्ट बघूया. तुम्ही जिथे कुठे राहता त्या बिल्डिंग मध्ये जो जिना आहे, त्या जिन्यामध्ये पायऱ्या कशा आहेत त्या कशा नाही त्या ह्याच्याबद्दलची जर माहिती नसेल तर तिथनं चालणं, चढणं किंवा उतरणं ही रिस्क आहे की नाही सांगा बघू. अर्थातच आहे, का तर माहित नाही कोणती पायरी कशी आहे काय आहे, आणि आपण असं ब्लाइंडली जायला लागलो तर तिथं रिस्क आहे. थोडक्यात काय, तर ज्यामधली आपल्याला माहिती नाहीये तिथं रिस्क आहे, आणि ज्याबद्दलची माहिती आहे तिथं रिस्क नाही आहे, हे समजून घेतलं गेलं पाहिजे. मग म्युच्युअल फंड बद्दल जर विचार करायला लागलो आपण,
तर पहा, इथं आपण 100 रुपये जरी गुंतवले, 100च्या पटीत कितीही जरी रुपये गुंतवले, तर त्या फंड मॅनेजरनं पैसे कुठे कुठे ठेवल्यात याची प्रचंड ट्रान्सपरन्सी असते. ही ट्रान्सपरन्सी एवढ्या लेवलवरती असते की तिथं कुठलाही लूप होल नाहीये, सगळं काही रेकॉर्ड अवेलेबल असते. म्हणजे त्या फंड मॅनेजरनं कुठे इन्व्हेस्ट केले, कुठे नाही केले, कोणत्या सेक्टरमध्ये जास्त अलोकेशन घेतलंय, कुठला स्टॉक घेतलाय, कुठला विकला, वगैरे वगैरे सगळी डिटेल्स माहिती असते. मग जिथं माहिती आहे तिथं रिस्क कमी होते. आता थोडंसं दुसऱ्या असेट क्लासचा विचार करू. सोन्याचं घ्या. तुम्हाला जर मी सांगितलं की तुमच्याकडं तुम्हाला 10 कोटी रुपये दिले आणि सांगितलं जवळच्या एका मोठ्या शोरूम मधून आपल्याला सोनं घ्यायचं आहे आणि त्या शोरूमच्या मालकाला जाऊन भेटायचं आणि सोनं खरेदी करायचं, कॅश मध्ये सोनं खरेदी करायचं. हा, आता तुम्ही ज्यावेळेस वैयक्तिक डील करायला लागाल तर सोन्याचा जो मार्केटचा आजच्या रेटचा जो भाव आहे त्या रेटमध्ये तो देईल की स्वस्तात देईल जरा? का तर एकदमच खरेदी करणार आहे, कॅश मध्ये देणार आहे? तर मला सांगा, तो चालू असलेल्या भावामध्येच देईल की जरा स्वस्तात देईल? तो चालू मार्केटपेक्षा थोडं तरी स्वस्तात देईल, कारण आपण एकदम त्याला पैसे देतो आणि मोठ्या प्रमाणात माल उचलतो. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअली त्या सोन्याचा जो भाव आहे तो काहीतरी वेगळाच असू शकतो. ऑन दी अदर हँड, जवळच्या कुठल्या मोठ्या बिल्डरकडे गेलो आपण, तिथं मोठ्या अपार्टमेंटचं काम चालू आहे, तिथं एका फ्लॅटची किंमत समजा 50 लाख रुपये आहे आणि त्याला सांगितलं आम्ही कॅश मध्ये 10 फ्लॅट घेणार आहेत, एकच नाही तर 10 फ्लॅट कॅश मध्ये तुम्हाला पैसे देणार आहे, जी काय रक्कम असेल ती. मग तो 50 लाखालाच देईल की कमीला देईल? इथं पण तुम्हाला सांगतो की तिथं एक मोठी शक्यता निर्माण होत्या की तो 50 लाखाच्या ऐवजी मी माइट बी 45ला देईल, 42ला देईल, 41ला देईल, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. मग इथं पण एक चान्स ओपन आहे की ऍक्च्युअली त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काहीतरी वेगळीच आहे, ती आपल्याला माहित नाहीये. मग ते मटेरियल कॉस्ट असेल, सिमेंटचे कॉस्ट असेल, स्टीलची कॉस्ट असेल, व्हॉट एव्हर माहित नाही, ऍक्च्युअली कॉस्ट वेगळी आहे. तसंच म्युच्युअल फंड मध्ये मात्र अजिबात तसं नाही. तुम्ही 100 रुपये घेऊन जावा, 2 लाख घेऊन जावा, 2 कोटी घेऊन जावा, तुम्हाला मिळाल किंवा खरेदी भेटताना एनएव्हीच्या स्वरूपात जे भेटतं ते इक्वलीच भेटतं, इतकी ट्रान्सपरन्सी आहे. सो हा एक पहिला मुद्दा लक्षात घेतला गेला पाहिजे की जिथं नॉलेज आहे तिथं रिस्क नाही आहे. ठीक आहे, आता आपलं जे काही गोल आहे ते गोल असं पाहिजे की आपल्या पैशांची किंवा आपल्या गुंतवणुकीच्या असेट क्लासचं रिस्क कमी झाली पाहिजे आणि रिटर्न जास्ती पाहिजे. मग म्युच्युअल फंड मधला आपल्या लक्षात आलं की लॉंग रन मध्ये रिटर्न चांगले आहेत. आता रिस्क घेत असताना, रिस्कचा विचार करत असताना काही काही लोक विचार करतात की इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड मधलंच आपण करतोय. आता असेट अलोकेशन करत असताना इक्विटी एक असेट क्लास येतोय, डेट कॅटेगरीचा एक असेट क्लास येतोय आणि हायब्रिड कॅटेगरीचा असेट क्लास येतोय. मग यापैकी कोणत्या कोणत्या स्कीम्स मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची? इक्विटीत करत असताना काही लोक म्हणतात की इक्विटीतलं एक्सपोजर जे घ्यायचं आहे, म्हणजे एसआयपी करत असताना लेट अस से 10,000ची एसआयपी केली तर 1,000ची एसआयपी हायब्रिड किंवा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड वगैरे अशा कॅटेगरीमध्ये करायची, 9,000ची एसआयपी ही इक्विटीमध्ये करायची. का? तर 10% हे सेपर साईडला आणि 90% हे अग्रेसिव्हली. काही लोक म्हणतात की 100 रुपये 100 मायनस जे तुमचं एज असेल, लेट अस से आज एखाद्याचं एज आहे 40 आणि 100 वजा 40 तर 60, मग 60% इक्विटीमध्ये, 40% डेटमध्ये, असं प्रपोर्शन करायचं. सो असं हे कसंही लॉजिक तुम्ही व्हॉट्सअपला, फेसबुकला किंवा सोशल मीडियावरती ऐकलं असेल तर यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे. इथं पण एकच कन्सेप्ट लागू होतोय की तुमच्या अंडरस्टँडिंगचं, म्हणजे तुम्हाला किती अंडरस्टँडिंग आहे या असेट क्लासचं त्याच्यावरती ते अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. आता पहा, म्युच्युअल फंड मध्ये ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपण 5 वर्षापर्यंत थांबणार आहोत, 5 वर्षानंतर आपल्याला त्याचा विचार करायचा आहे, तर इक्विटी म्हणजे तिथं व्होलॅटिलिटी राहत नाही आणि आपण प्युअर लिक्विडीत जाऊ शकतोय. क्लॅरिटी आहे, विचारांची स्पष्टता आहे, घेतली रिस्क, काय प्रॉब्लेम नाही. आता राहिला विषय वयाचा. काही लोक म्हणतात की जास्ती वय असेल तर इक्विटीमध्ये जास्ती नाही घेतलं पाहिजे, पण तेही हे मिथ म्हणू आपण, तेही असं गप्पा मारलेल्या गोष्टी आहेत. रियालिटी वेगळीच आहे. मग रियालिटी काय आहे? तर त्या इन्व्हेस्टरला जर ह्या असेट क्लास बद्दल म्हणजे इक्विटीच्या असेट क्लास बद्दल जर पूर्ण माहिती असेल, म्हणजे काही दिवस ते खाली जातं,
मार्केट करेक्शन होतं, काही दिवस वरती जातं, असं जर हे वर खाली होतं हे जर त्यांना माहित असेल तर घाबरायची काही गरज नाही. मग तिथं आपण जास्तीचं एक्सपोजर घेऊ शकतो, 100% इक्विटी घेऊ शकतोय, काही प्रॉब्लेम नाही आहे तिथे. ओके. आणि माझ्या अनुभवातून सांगतो, असे काही इन्व्हेस्टर्स आहेत आपल्याकडे की ज्यांचं वय 60 क्रॉस केलेलं आहे, पण त्यांची सगळी इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये आहे, प्युअरली इक्विटीमध्ये आहे, अजिबात डेटमध्ये नाही आहे. का? तर त्यांना माहित आहे या असेट क्लासचा स्वभाव. काही दिवस पडतं खाली 8-9%, 10%, कधी कधी 18-19% पर्यंत खाली येतं, परत वरती जातं. म्हणजे असेट अलोकेशन करताना हे समजून घेतलं पाहिजे की आपण घेतलं की असेट म्हणजे काय, अलोकेशन करत असताना रिस्क म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. आता एक्झॅक्टली टेक्निकल टर्मिनॉलॉजी आता आपण पाहूया. आय होप तुम्हाला सगळी स्क्रीन दिसते. अंडरस्टँडिंग द असेट अलोकेशन. हे 3 फॅक्टर आहेत, म्हणजे वेळ, करंट फायनान्शियल सिच्युएशन आणि रिस्क टॉलरन्स. आता रिस्क टॉलरन्स बद्दल आता आपण बोललो की तुम्हाला जर त्या असेट क्लास बद्दलची भीती वाटत नाहीये तर ओके आहे, भीती वाटते तर काय करायचं. आपण रिस्क टॉलरन्स पासून सुरुवात करू. जर रिस्क टॉलरन्स मध्ये जर मार्केट चेंजेस कॉजेस अँक्साइटी, म्हणजे मार्केट खाली गेलं आपल्याला भीती वाटते, मार्केट वरती गेलं चांगलं वाटतं, मग मार्केटच्या मुवमेंट वरती आपलं जर वागणं बदलत असेल तर तुम्ही लेस अग्रेसिव्ह स्कीम मध्ये गेलं पाहिजे. मार्केट वरती गेलं खालती गेलं काहीच फरक पडत नाही, तर मोर अग्रेसिव्ह कॅटेगरीमध्ये गेलं पाहिजे. पुढचं आहे करंट फायनान्शियल सिच्युएशन. म्हणजे करंट फायनान्शियल सिच्युएशन आज आत्ता या क्षणाला जर इन्व्हेस्टरची कंडिशन अशी असेल की इमर्जन्सी फंड नाही आहे, फ्युचर इन्कम डिक्रीज होतोय, का तर इन्कम सोर्स व्यवस्थित नाहीये, पगार वाढ व्यवस्थित होत नाहीये, स्थिर इन्कम नाहीये, किंवा खूप मोठ्या प्रमाणात कर्जच आहे, तर अशी जर कंडिशन असेल तर लेस अग्रेसिव्ह स्कीम मध्ये घेतलं गेलं पाहिजे आपण इन्व्हेस्टमेंट. ऑन द अदर हँड दुसऱ्या बाजूला जर त्याचं इमर्जन्सी फंड आहे, इन्कम चांगला आहे, दिवसेंदिवस तो वाढतो, म्हणजे वर्षानुवर्ष वाढतोच आहे तो, तर आणि थोड्या प्रमाणात कर्ज आहे पण थोड्या प्रमाणात आहे, अशी जर परिस्थिती असेल तर 100% इक्विटी किंवा मोर अग्रेसिव्ह याच्यात गेलं पाहिजे, स्कीम्स मध्ये गेलं पाहिजे. आता टाइम हॉरिझॉन म्हणजे जर आपल्याला पैसे ठेवायचेच आहेत की जे 2-4 महिने 8-10 महिन्यांच्या कालावधीसाठी ठेवायचे, तर त्या केसमध्ये आपण शॉर्ट टर्म मध्ये गेलं पाहिजे. आणि जर पैसे आपल्याला 5 वर्षांपर्यंत लागणारच नाही आहेत, लॉंग टर्मचं गोल आहे, अशी जर आपली विचारधारा असेल तर अग्रेसिव्ह याच्यात गेलं पाहिजे. सो हे 3 असे फॅक्टर आहेत की ज्या फॅक्टरच्या आधारे आपल्याला ठरवलं गेलं पाहिजे की आपली इन्व्हेस्टमेंट ही कुठं केली गेली पाहिजे. ठीक आहे. सो आय होप हे प्युअरली टेक्निकल कंटेंट आहे की स्कीम डिसाईड करत असताना हे 3 फॅक्टर डिसाईड करावे लागतात आपल्या अलोकेशन करत असताना, असेट अलोकेशन करत असताना.